बाबासाहेब आंबेडकरांचा एक हक्काचा माणूस म्हणून तालुक्यात वैभव आढाव यांची ओळख निर्माण झालेली आहे. विवेक भैया कोल्हे मित्र फाउंडेशनचे संस्थापक वैभव आढाव यांची भारतीय जनता पार्टी कोपरगाव शहर अध्यक्षपदी निवड झाल्याच्या अनुषंगाने मित्र फाउंडेशन आणि वैभव आढाव मित्र परिवार यांच्या वतीने भव्य जाहीर नागरिक सत्कार समारंभ रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे संपन्न झाला. समारंभाची सुरुवात सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या समवेत वैभव आढाव यांनी दैवत युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून आणि वंदन करून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकातून ढोल ताशांच्या गजरात नूतन शहराध्यक्ष यांची मिरवणूक काढण्यात आली होती. या प्रसंगी विवेक भैया कोल्हे म्हणाले की एक हक्काचा माणूस म्हणून तालुक्यात वैभव आढाव यांची ओळख निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर वैभव आढाव म्हणाले की जनतेच्या सेवेसाठी मी काम करेल. प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता हाच कोपरगाव शहराचा अध्यक्ष झाला आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. नितीनदादा कोल्हे म्हणाले की अतिशय योग्य वेळी वैभव आढाव यांना पक्षाने संधी दिली आहे. नेतृत्वाने टाकलेल्या विश्वासाला ते सार्थ न्याय देतील आणि समाज आणि परिसराची सेवा या संधीतून करतील. अतिशय निकटचे संबंध कोल्हे परिवार आणि आढाव परिवाराचे आहे. त्यामुळे वैभव आढाव यांना परिवारातील एक सदस्य या भावनेने आशीर्वाद आहे. या प्रसंगी संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमितदादा कोल्हे, माजी गटनेते रवींद्र अण्णा पाठक, दिलीपराव दारुणकर, बाळासाहेब नरोडे, माजी शहराध्यक्ष DR काळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, विजयराव आढाव, अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय जगदाळे, राजमाता पतसंस्थेचे चेअरमन अशोक लखारे, बापू पवार, बबलू वाणी, विनोद राक्षे, संदीप देवकर, जनार्दन गायकवाड, संजय खरोटे, जितेंद्र रणशूर, अविनाश पाठक, साई नरोडे, दडियाल, बाळासाहेब देवकर, पत्रकार फकीरा टेके, अक्षय बोरा आदींसह माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, प्रतिष्ठित मान्यवर, मित्र फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नव्याने नियुक्त शहर अध्यक्ष वैभव आढाव यांचा नागरी सत्कार करण्यात आला आणि त्यांनी पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या. आभार मानतो, धन्यवाद देतो आणि त्याला सहकार्य करून त्याच्या ह्या कार्यकाळाला सोनेरी रूप जर द्यायचं असेल तर आपण सर्वजण स्वतः अध्यक्ष असल्याचं समजून त्याला सहकार्य करा, त्याच्याबरोबर त्याच्या पाठीशी उभी राहा आणि पार्टीचे कोल्हे परिवाराचे हात बळकट करा एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आभार मानून त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. कारण की अशी गोष्ट आहे की मी थोडंसं आता आपल्या सर्वांच्या मनातली भावना होती काही असो की एखाद्या व्यक्तीला त्या वेळेमध्येच त्याला संधी मिळाली पाहिजे. ती पाहण्याची आणि ओळखण्याची संधी ही कोणाचं काम असतं हे नेतृत्व असतं आणि त्या दृष्टीने विवेक भाईने योग्य तो निर्णय घेतलेला आहे. मी प्रथम त्यांचा मुळातच या ठिकाणी आता बरेचसे ज्येष्ठ मंडळी आहेत राजकारणातली. आमचे दिलीप भाऊ आहेत, अण्णा आहेत, दुसरे अण्णा आहेत, बाळू काका आहेत आणि उपस्थित सर्वच माझे सहकारी मित्र. कारण की मी आपल्याचाच एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि या ठिकाणी जेव्हा एखाद्या सामान्य व्यक्तीला संधी मिळते त्यावेळेस त्याचं आपल्या समोरच दिसतं की त्याचं काय सुरू होतं हे श्रेष्ठीने जाणून घ्यावं आणि त्याचं अनुकरण करावं. मी आमच्या चिरंजीवाला म्हणजे सुधाकर पाटील म्हणजे तात्या त्यांच्या चिरंजीवाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील आयुष्य त्यांनी एखादी व्यक्ती समाजाचा वसा उचलते त्यावेळेस प्रथमतः आपल्या जवळ समोर आपल्या सदैव समाज हाच आला पाहिजे. तर बाकीचे अवयव आपल्या जवळ आलं नको आणि त्याचं त्यांनी सदैव त्यांनी स्मरणात ठेवा ही शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचाल त्यांना माझ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. संघटन कौशल्य ज्याला आपण म्हणतो, समाजकारण आणि विशेषतः संघटनेची आवड असलेला एक युवा कार्यकर्ता आहे. गेले अनेक वर्ष आपण बघतो
की आपण बाल्याभाऊंचे मित्र परिवार नुसता शहरातच नव्हे तर पूर्ण ग्रामीण भागामध्ये देखील वेगवेगळ्या गावांमध्ये आपण गेलो तर बाल्याभाऊ किंवा मित्रा फाउंडेशनचे सदस्य त्या ठिकाणी भेटतात. जवळपास 500हून अधिक सदस्य या मित्रा फाउंडेशनचे आहे. आजवर जवळपास 150 पर्यंतचे रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे. आणि शिबिर घेतल्यानंतर देखील जे काही रक्तदाते आहेत ते 24 तास समाजासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असतात. एक विचारांनी जोडलं गेलेलं संघटन आहे. मित्रा फाउंडेशनचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अनेक कार्यक्रम आपण समाजामध्ये बघतो की ते राजकीय दृष्ट्या फायदा देणारे किंवा त्याचा राजकीय फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून विजूभाऊ घेतले जातात. परंतु मित्रा फाउंडेशनचे जे काही कार्यक्रम आहेत ते खऱ्या अर्थाने समाज उपयोगी असतात. ज्या वेळेस मी रक्तदान शिबिराला मी असतो, अमित दादा असतील, सुमित भैया असतील येत असतात आणि नेहमीच आपण बघतो वर्षानुवर्ष ती संख्या वाढत चाललेली आहे. जो रक्तदान करायला घाबरतो त्याला तर पहिलं धरून बसवतात, त्याच्याकडून रक्तदान करून घेतो. समाजाप्रती एक बांधिलकी, समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो. या भावनेतून गेल्या अनेक वर्षापासून वैभवराव असतील, त्यांचं मित्र फाउंडेशन असतील, त्यांचे मित्र परिवार असतील, वृक्षारोपण असेल, शालेय साहित्याचं वाटप असेल, गणेश उत्सव असेल, दहीहंडी असेल, वेगवेगळे उत्सव सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करत असतात. क्रीडा स्पर्धा असेल, गुणवंतांचा सत्कार असेल, असे एक ना अनेक उपक्रम गेले काही वर्षात फाउंडेशननी त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून सर्व पक्षीय मित्र परिवार बाल्याभाऊंना त्या ठिकाणी लाभलेला आहे. आणि एक हक्काचा माणूस म्हणून ओळख संबंध तालुक्यामध्ये वैभव आढाव यांची झालेली आहे. मला विशेष वाटतं आजचा कार्यक्रम हा सगळ्या मित्रांनी पुढाकार घेऊन करत आयोजित केलेला आहे. आणि असे मित्र लाभणं याला सुद्धा नशीब लागतं. म्हणून मी सगळ्या मित्रा फाउंडेशनच्या सदस्यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो. नितीन दादांनी सकाळी माईंचा उल्लेख केला, माईंला घेऊन जायचं आहे. मी देखील लवकर निघाल्यामुळे माईंनी विचारलं कुठे निघाला, म्हटलं ते वैभव आढाव त्यांचा सत्कार आहे बाल्याभाऊ. त्याने कोण काय सांगावं माईला, तेवढ्याच मी म्हटलं आहे बाजार तळात नाही, म्हणजे सुधाकर आढावांचा कोण, म्हटलं त्यांचाच मुलगा आहे म्हटलं. म्हणजे माईंपासून साहेब असतील, दादा असतील, अगदी कौटुंबिक सदस्य म्हणून त्या ठिकाणी बाल्याभाऊ, त्यांचा परिवार असेल, कोल्हे परिवाराशी कायम एकनिष्ठ राहिलेले परिवार आहे. आणि म्हणूनच राजकीय कार्यक्रमाला आदरणीय नितीनदादा सहसा येत नाही, बोलत नाही. परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुधाकर दादांनंतर म्हणजे चिरंजीवाला या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलेलो आहे. आणि म्हणून नितीन दादांचे देखील आभार व्यक्त करतो. एक कुटुंबातील हक्काचा सदस्य या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेला आहे, दिलेला आहे. म्हणून आपण देखील अध्यक्षांच्या हातून जास्तीत जास्त कामं, समाज उपयोगी संघटनेचे कामं करून घ्याल हीच या निमित्ताने अपेक्षा आहे. बाल्याभाऊचा एक स्वभाव आहे, ते काही फारसं सांगत नाही, मागं लागत नाही. दिलीप भाऊ तुम्हाला मावळचे अध्यक्ष कुठे गेले? प्रथमतः मी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, वंदनीय अण्णाभाऊ साठे यांना स्मरण करून मला आज कोपरगाव शहर भाजपाच्या अध्यक्षपदी जी संधी दिली, त्या संधी खरी मला आपल्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, माननीय बिपिनदादा कोल्हे, आमचे नेते विवेक भैया कोल्हे, सुमितदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मला ही काम करण्याची संधी मिळालेली आहे. पण मी तरी म्हणजे मला जी संधी मिळाली त्याचं मी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता हा मान मी जनतेच्या सेवेसाठी करणार आहे अशी माझी भावना आहे. आणि माझं थोडक्यात प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता
आज कोपरगाव शहराचा अध्यक्ष झालेला आहे असं मी सर्वांच्या वतीने सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. तुम्ही अध्यक्ष झाला पण आता तरुण युवकांना खऱ्या अर्थाने वाव मिळू शकेल. 100% तरुणांमध्ये कायम वावरायची सवय आहे. गल्लीपासून कुठल्याही भागामध्ये जा, तरुण माझ्या परिचित आहे. जास्तीत जास्त मला ज्येष्ठांना भेटण्याची आता संधी मिळेल, त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची संधी मिळेल, त्याकरता मी काम करेन. संघटना जी आहे ते वाढी कशा पद्धतीने पुढचं व्ह्यू आखणार आहात? संघटन वाढीसाठी मी प्रत्येक प्रभागामध्ये बूथवर जे पूर्वीपासून जे भारतीय जनता पार्टीचं काम करणारे कार्यकर्ते त्यांना सोबत घेऊन त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्या जाणून घेऊन मी इथून पुढचा प्रवास करणार आहे.